नमस्कार, मी सर्जेराव पाटील. आज गोल्डन फ्युचरच्या माध्यमातून हिंगणगाव या गावामध्ये प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहे. आज माझ्यासमोर प्रगतशील शेतकरी आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव कसं म्हणलं? अमोल शिवाजी जाधव, मुक्काम पोस्ट हिंगणगाव खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. चांगलं. आज सर बघितलं तर आज गोल्डन फ्युचरच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट वापरले आहेत. आपलं बायो कृषीधन, मल्टीबूस्टर, पूर्णा प्लस हा तुम्ही प्रोडक्ट आता आपल्याकडे वापरलेले आहेत. आज सर जर बघितलं तर तुम्ही ह्या शेतीसाठी त्या खोडव्यासाठी तुम्ही व्यवस्थापन कसं ठेवलं जरा सांगू शकाल? खोडव्यासाठी मी खोडा तुटल्यानंतर पालापट्टी मारली, नंतर मल्चिंग मारून आपले कृषी मल्टीबूस्टर आणि कृषी संपूर्णाची एक आळवणी घेतली. बरं. आणि आळवणी घेतल्यानंतर एक 20 दिवसानंतर पुन्हा एक कृषी मल्टीबूस्टर आणि संपूर्ण प्लसची एक फवारणी घेतली. आणि पण नंतर एक 20 दिवसानं असे 2 फवारणी माझ्या आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 फवारणी एक आळवणी झालेली आहे. बरं. त्याने मी रासायनिक काय फक्त मी जरा प्रमाण कमीच केले रासायनिक 13-0-45 आणि पोटॅश वगैरे म्हणजे वॉटर सोल्युबल फक्त सोडलं, इतर बाकी तुम्ही अजून काही खतं दिलेलं नाही? डोस वगैरे काही टाकलेलं नाही अजून. आता आज मी भरणी करतोय प्लॉटची. आज तुम्ही भरणी करणार आहात प्लॉटची. म्हणजे आजपर्यंत बघितलं तर फक्त आपण काही वॉटर सोल्युबल काही प्रमाणामध्ये सोडल्याने आपल्या 2 फवारण्या एक आळवणी घेतले. पण आज रोजी सर जर बघितलात तर एक आळवणी आणि 2 फवारणी घेतल्यानंतर काही प्रमाणामध्ये फक्त रासायनिक वॉटर सोल्युबल यांनी फक्त सोडलेलं आहे आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची रासायनिक लागवड टाकलेली नाही. तरी सुद्धा बघितलं तर साहेबांची उंची आता 5 ते 6 फूट आहे आणि 6 फुटाच्या वरती बघितलं तर जवळपास आज काय म्हणजे जवळपास 1 ते 1.5 फूट उंचीला वाढलेलं. म्हणजे जवळपास आज साहेबांचं 7 फुटाचं खोडवं आज आपल्या ह्या एक आळवणी 2 फवारणीच्या माध्यमातून रासायनिक लागवड न टाकता आज 7 फुटापर्यंत खोडवा आपण आणून दिलेला आहे. आणि खरोखर सर तुम्ही काय सांगू शकाल? मला तरी वाटते की हा प्रोडक्ट चांगला आहे. आमच्या भागातील लोकांनी हा वापरावा असं माझी विनंती आहे. म्हणजे आज रोजी बघितलं तर आपलं हे जे प्लॉट आहे ते जवळपास बघितलं तर बुरंबाचे खडे आहेत. त्याच्यामध्ये बुरंबावरती मुरुमाचं रान आहे. मुरुमाचं रान असून सुद्धा आपल्या ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट जाणवतोय आणि त्याच्या माध्यमातून हे पीक आपल्याला आहे. तुम्ही याच्याविषयी काय आहात समाधानी आहात का सर? समाधानी. चालेल सर. ओके. आभार आहे. धन्यवाद.